आता तुमच्या घरचे सुद्धा सोयाबीनची भाजी म्हटलं, की नाक मुरडत असतील आणि अजिबात खायला मागत नसतील ना, तर एकदा त्यांना या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी बनवून खायला द्या. अगदी रोजच्या रोज बनवून खायला मागतील आणि नॉन-व्हेज सुद्धा विसरून जातील. इतकी चवीला जबरदस्त लागते. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये इथे मी 1 वाटी सोया चंक्स घेतले आहेत, ते काढायचे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आणि हे सोया चंक्स आपल्याला एक 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत. गरम पाणी घातलं की अगदी हे सोया चंक्स लगेच भिजतात आणि छान मऊसूद होतात. आता हे भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता. त्यामुळे सुद्धा ही भाजी छान लागते. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की इथे एक मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा कांदा मी हलका गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आलं लसूण आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घेतलाय, तो काढायचा, मिक्सरला फिरवून याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घेतली आहे. टोमॅटो प्युरी तयार होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही मी परतून घेतले. त्यानंतर आता यामध्ये तयार केलेली टोमॅटो प्युरी घालायची आणि आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत ही प्युरीसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची. तर इथे पहा टोमॅटोसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, एक छोटा अर्धा चमचा जिरेपूड आणि भाजीची चव छान लागावी आणि रंग छान यावा यासाठी मी आज वापरणार आहे एव्हरेस्टची काश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर एक 2 चमचे यामध्ये घालायची. बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पावडर मसाले घातले की आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पावडर मसाले घातल्यानंतर अशा पद्धतीने पाणी घालून मसाले परतून घेतले ना, की तेलाचं प्रमाणही कमी लागतं, मसाले छान भाजले जातात आणि भाजीची चवही वाढते. तर इथे पहा मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहेत. तुम्ही या ग्रेव्हीला रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. त्यानंतर आता इथे मी अर्धी वाटी दही फेटून घेतलं आहे. यातले एक 4 चमचे दही यामध्ये घालायचं. दही घेताना लक्षात ठेवा दही जास्त आंबट असणारं वापरायचं नाही. आता दहीसुद्धा यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि दहीसुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता दहीसुद्धा परतून होतोय तोपर्यंत जे सोयाबीन आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ते पाण्यामधून काढून घेऊया. तर इथे पहा आपला मसाला भाजून होईपर्यंत सोयाबीन अगदी छान भाजला आहे. आता यातलं सर्व पाणी जे एक्स्ट्रा आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सोयाबीन हातामध्ये घ्यायचं आणि घट्ट पिळायचं म्हणजे यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं. आता राहिलेल्या सोयाबीनमधलं पाणीसुद्धा मी याच पद्धतीने काढून घेते. तर इथे पहा राहिलेल्या सर्व सोयाबीनमधलं पाणीसुद्धा मी याच पद्धतीने काढून घेतलं आहे. सोयाबीनमधलं पाणी काढून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता, जी ग्रेव्ही आपण मसाल्याची तयार करून घेतली आहे, ती अगदी छान तयार झाली आहे आणि तुम्ही ग्रेव्हीला रंग आणि तेलसुद्धा पाहू शकता किती छान सुटले. त्यानंतर आता यामध्ये भिजवून घेतलेलं सोयाबीन घालायचं, मसाल्यासोबत मिक्स करायचं. मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबतच परतून घ्यायचं. सोयाबीन मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलं, की आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करतीये. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे, तेवढंच पाणी यामध्ये घालायचं. मी 1 ग्लासभर इतकं पाणी घातलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर एकदा ही ग्रेव्ही मिक्स करायची आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. तर इथे पहा, एक 6 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही मी मंद आचेवर छान अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता. त्यासोबतच बाजूनी तेल किती छान सुटले ते पाहू शकता आणि रंगसुद्धा ग्रेव्हीचा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय. आता एकदा ग्रेव्ही खालून एकसारखी मिक्स करायची. यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा ती या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची.
खरं सांगू का, ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर घरभर अगदी तुम्ही नॉन-व्हेज बनवलंय की काय असा सुगंध सुटतो आणि चवीला म्हणाल तर इतकी जबरदस्त ही भाजी लागते ना, की न खाणारे सुद्धा, अगदी नको म्हणणारे सुद्धा लगेच जेवायला बसतील. तर इथे पहा मस्त अशी सोयाबीनची भाजी तयार झाली आहे. आता लगेच सर्व्ह करूया. तर ही सोयाबीनची भाजी तुम्ही मस्त गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यांसोबत, रोटी, नान कशासोबतही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते, अगदी पावासोबत सुद्धा आणि सोयाबीन इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान शिजला आहे. तर आता तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या खास पद्धतीने ही सोयाबीनची भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशा साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.